नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण कसं असावं एक आदर्श हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अनिल माने सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. श्री अनिल माने सर हे मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आहेत. तसंच ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि पर्यावरण संघटनेचे सुद्धा अध्यक्ष आहेत. तर अनिल माने सर हे डायनो फूड्सचे पण अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे सरांबद्दल सांगायचं झालं तर अनिल माने सरांनी एका छोट्याशा ढाब्यापासून सुरुवात केली आणि आज ते कोट्याधीश व्यावसायिक म्हणून देखील ओळखले जातात. तर सरांच्या प्रवासाबद्दल आणि सरांच्या कामाबद्दल सरांकडूनच आपण थेट जाणून घेऊयात. तर सर, सगळ्यात आधी मला सांगा की हॉटेल इंडस्ट्री नेमकी काय आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांसाठी जॉब्स नक्की उपलब्ध आहेत का? म्हणजे मग ते सरकारी असतील किंवा प्रायव्हेट क्षेत्रात असतील, तर याबद्दल सगळ्यात आधी काय सांगाल? हे अगदी चांगला प्रश्न आहे. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की मी 95च्या दरम्यान एक स्वतःचा ढाबा चालू केला आणि ह्या ढाबा ज्या वेळेला चालू केला त्याच वेळेला आमच्या घरातले शेजार पाजारी आम्हाला म्हटले की यांनी काय केलंय तर भांडी घासण्याचा धंदा चालू केला. आम्हाला तशाच पद्धतीनं हिनवलं गेलं. पण झालं काय, 10 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढे सारखे भरपूर पैसे मिळवले आणि त्यातून मी कोट्याधीशाकडे वाटचाल केली आणि मग मात्र त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमचा ही इंडस्ट्री जी आहे या इंडस्ट्रीमध्ये वडापाववाला पण कोट्याधीश होतो, ही हिस्ट्री आहे. पण या इंडस्ट्रीमध्ये जगभरात 4 कोटीपेक्षा जास्त स्किल पर्सनॅलिटीची गरज आहे आणि ही स्किल पर्सनॅलिटी चांगल्या पद्धतीनं चांगल्या ठिकाणी घडली तर मात्र भरपूर ठिकाणी, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये नेव्ही असेल, मिलिटरी असेल, बाकीचे कुठले विभाग असतील, सरकारी शाळाज असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या मल्टीनॅशनल कंपन्याज असतील, अगदी भरपूर प्रकार आहेत की जिथं कुठं नाही असं नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं इंटरनॅशनली त्याला जास्त व्हॅल्यू आहे. आमच्याकडं जो विद्यार्थी येतो तो सर्वसाधारण 50-60% दरम्यानचा असतो, पण त्याला इंजिनिअरिंग आणि बाकीच्या फील्डपेक्षा भरपूर काही मिळतं, अशी ही व्यवस्था आहे. आज जर बघितलं तर D.Ed. B.Edची स्थिती नोकऱ्याच नाही आहेत. अगदी इंजिनिअरिंगची स्थिती जरी बघितलं डिप्लोमा डिग्रीच्या ह्याच्यात, त्याच्यामध्येही त्यांना फारसं जास्त हे नाही. पण ही इंडस्ट्री एका कमी वेळात, आता डिग्री पूर्ण केली आणि अमेरिकन क्रूज लाईनवर गेला तर त्याची सुरुवातच 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख रुपयाच्या कमाईनं होते. सिंपल मुलगा, साधा मुलगा. अगदी माझ्याकडं तोडीला आलेला जो मुलगा होता, आई वडील त्याचे, तो मुलगा अमेरिकेमध्ये गेला, अशी ही परिस्थिती आहे. तर शिकायला सुंदर, कमी ज्ञान असलेला पण कष्टाळू असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही एक अपॉर्च्युनिटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ही जी काही गोष्ट आहे त्यामध्ये कष्टाला व्हॅल्यू देणारी ही इंडस्ट्री आहे. अगदीच. या इंडस्ट्रीबद्दल सर तुम्ही आता आम्हाला सांगितलं आणि आतापर्यंत तुमच्या मार्गदर्शनाने तुम्ही हजारो विद्यार्थी देखील घडवलेत ते आपल्या कॉलेजमध्ये. तर या कॉलेज विषयी देखील आम्हाला काय सांगाल? आता कॉलेज विषयी जर सांगायचं झालं तर पहिल्यांदा या कॉलेजचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण सांगूया. या कॉलेजमध्ये जो स्टाफ आपण जो घेतोय तो स्किल्ड स्टाफ, ज्याला प्रॅक्टिकल बेस मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे की एखादा तो 5 स्टार हॉटेलमध्ये, 4 स्टार हॉटेलमध्ये त्या पद्धतीनं तो कामकाज करतोय आणि ह्या 5 स्टार हॉटेलमध्ये काम करणारा 2 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष अशा पद्धतीचा जो कोणी व्यक्ती आहे तो इथं नेमला गेलेला आहे, चांगल्या पगाराने, सगळ्यात महत्त्वाचं. आणि या व्यक्तीच्या माध्यमातून आपण काय करतोय तर या व्यक्तीला आपण चांगला पगार दिल्यानं चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. भारतातलं पहिलं कॉलेज आपलं असं आहे की जे आता हॉटेल इंडस्ट्रीतलं जर आपण काय म्हणूया, जर हार्ट जर म्हणायचं म्हटलं तर किचन असतं आणि ह्या किचनमध्ये जो चांगल्या पद्धतीनं घडेल तो अगदी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतो. यामध्ये एक जनरल मॅनेजर कधीही एक्झिक्युटिव्ह शेफ होत नाही, पण एक्झिक्युटिव्ह शेफ
जनरल मॅनेजर बऱ्याचदा होतात असं बघितलेलं आहे. तर सगळ्यात जास्त काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं किचन, आणि या किचनमध्ये घडवण्यासाठी हे कॉलेज भारतात सगळ्यात जास्त 1750 रेसिपी डिग्रीच्या प्रोग्रॅममध्ये देतं, आणि त्या फक्त लोकल नसतात तर सगळ्या अगदी मग इंडियन, चायनीज, थाय, मेक्सिकन, इटालियन, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, UK, जॅपनीज सगळ्या प्रकारचं फूड. त्याबरोबर मग हे बेकरी आहेत, कन्फेक्शनरी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे कॉकटेल मॉकटेल्स आहेत, दुधाचे प्रोडक्ट आहेत, इतर काही गोष्टी आहेत. हे सगळं देणारं परिपूर्ण डेव्हलपमेंट करणारं हे कॉलेज आहे. आणि या कॉलेजच्या या डेव्हलपमेंटमुळं प्रॅक्टिकल बेस जास्त असल्यामुळं या कॉलेजची जवळपास 700 पेक्षा जास्त पोरं ही परदेशात आहेत. आणि ही परदेशात असणारी मुलं या कॉलेजचं वैभव आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. त्याबरोबर भारतामध्ये जिथं 4 स्टार 5 स्टार हॉटेलच्या कुठली चेन आहे आणि त्यात आपलं कॉलेजचा विद्यार्थी नाही असं अजिबात नाही आहे. आणि त्यांनाही भरपूर चांगल्या पद्धतीचे पगार आहेत. काही मुलं ताज हॉटेलमध्ये चांगल्या गोव्याच्या प्रॉपर्टीमध्ये ते म्हणजे असिस्टंट मॅनेजर आणि हाऊसकीपिंग मॅनेजर अशा पद्धतीच्या पोझिशनला आहेत, अशी ती व्यवस्था. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की आपल्या कॉलेजमध्ये नेमक्या कोणकोणत्या सुविधा आहेत आणि यामुळे विद्यार्थी अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात नाही तर परदेशात देखील पोहोचलाय. हो. मात्र हॉटेल इंडस्ट्री म्हटलं तर कुठेतरी त्याला ग्लॅमर देखील आलं, आणि ग्लॅमर म्हटलं तर कुठेतरी व्यसनाचा देखील विचार केला जातो. तर या व्यसनांविषयी आणि आपल्या इंडस्ट्रीविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? काय आहे की पहिल्यांदा आम्ही कॉलेजमध्ये प्राथमिकता या विषयावरती देतो. कारण काय होतं आहे की एखादा पालक माझ्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितलं, मी त्याला सांगितलं की तुम्हाला 1,00,000 रुपये पगाराचा मुलगा तयार करतो, पण तो व्यसनी झाला तर तुमचं त्याबद्दल काय मत आहे? तर तो म्हणतो की सर नको, माझ्या मुलानं 30,000 रुपये कमवू दे, पण तो चांगला असला पाहिजे. अगदी तळहाताच्या फोडासारखा जपलेला तो मुलगा असतो, आणि तो डायव्हर्ट झाला, बाहेर आला, कुठंही बाहेर गेला तर त्याला आई वडिलापासून बाजूला जातो, आणि तिथं काही चुकीच्या पद्धतीचे मित्र मिळून खराब होण्याचे त्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपल्या कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये त्या विद्यार्थ्याचं पूर्ण लक्ष ठेवलं जातं. माझ्याकडं असा वाईट विद्यार्थी येणार नाही असं अजिबात नाही आहे, पण आलेला विद्यार्थी लगेच सर्च करून त्याला बाजूला काढून टाकणं ह्या कॉलेजची प्राथमिकता असते. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थी इथं चांगल्या राहण्याच्या अपेक्षेचा असतो, आणि चांगली मुलं तयार होतात, चांगलं कष्टच करतात, ते फालतू विषयावरती लक्ष देत नाहीत. म्हणून व्यसनाच्या बाबतीत आम्ही ही घडी हे केले की त्यानं पगार तर तो मिळवेलच चांगल्याच्या माध्यमातून, पण त्याला व्यसनाच्या बाबतीत पण चांगल्या गोष्टी, संस्कार मिळायला पाहिजे असं संस्थेचं मत आहे. अगदीच. आणि आपल्या कॉलेजच्या बाबतीत आणखीन एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की अनेक तज्ज्ञ मंडळी देखील आपल्याकडे आहेत, आणि 1750 रेसिपी देणारं कॉलेज असंही म्हटलं जातं. तर या वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल? नाही, हाच या वैशिष्ट्याचं म्हणजे ज्या आत्ताच मी तुमच्याशी बोललो की 1750 रेसिपी ज्या वेळेला त्या विद्यार्थ्याला दिले जातील ना, त्यावेळेला तो एक परफेक्ट विद्यार्थी तयार होतो असं माझं मत आहे. मी स्वतः शेफ आहे, मला माहिती आहे याबद्दलचा काय विषय आहे. आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये कष्टाला महत्त्व असते, आणि ते कष्ट तिथं कॉलेजमधूनच शिकावं लागतं. बरेच मी कुठल्या ह्याचं कॉलेजचं उदाहरण घेत नाही, पण तिथं असं सांगितलं जातं की विद्यार्थी जो आहे तो तिथं 4 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर शिकणारच आहे ना, तिथं किती भारी आहे ना. तर लक्षात ठेवायचं, तिथं कोणीही त्याला विचारत नाही. त्याला विचारलं जातं की तुला हे येतं का, कॉमी 1चं येतं का, नाही. अरे कॉमी 2चं येतं का, नाही. कॉमी 3चं येतं का, नाही. तर मग त्याला सांगितलं जातं की प्लेटा वाईप कर. अशी जी पद्धती आहे हे फार वाईट त्याच्यावरती हे होतात. आणि इतर कॉलेजची जी मुलं आहेत ह्यांचा कॉलेज संपल्यानंतरचा इंडस्ट्री सोडण्याचा रेशो जवळपास 50% आहे. माझ्याकडं पण इंडस्ट्री सोडण्याचा विषय आहे, पण तो 2-5% आहे. कारण जो विद्यार्थी त्यात टिकणार नाही आमच्या कष्टाच्या ह्याच्यात, तो निघून जाणार आहे, त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. पण इथं हे विद्यार्थी आम्ही चांगल्या पद्धतीनं घडवतो, चांगल्या स्टाफच्या माध्यमातून. हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचदा होतं काय की आत्ताच डिग्री झाली आणि त्याला शिक्षक म्हणून नेमलाय, असं बऱ्याचदा होतं आणि मुलांचं नुकसान होतं, हे त्यातलं विशेष आहे.
ही पद्धती कॉलेजकडून आहे. अगदीच. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थी आम्ही घडवतो, हा विद्यार्थी घडवल्यानंतर देखील पुढे देखील त्याला काहीतरी सुविधा मिळणं गरजेचं आहे. तर या बाबतीत तुम्ही त्याला कोणकोणत्या सुविधा देतात? आता कॉलेजच्या माध्यमातून बऱ्याच अशा सुविधा आहेत. पहिलं हे कॉलेज जे आहे ते शिवाजी विद्यापीठाचं पहिलं कॉलेज आहे. म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातलं हे पहिलं कॉलेज BSc इन हॉटेल मॅनेजमेंट आहे. या कॉलेजचा जो कॅम्पस आहे तो जवळपास 24,000 स्क्वेअर फीटमध्ये आहे. 3 एकरात कॅम्पस आहे. एकदम मोठा आणि प्रशस्त असं लांबलचक कॉलेज आहे. तिसरी गोष्ट जी आहे ते या विद्यार्थी जो आहे हा विद्यार्थी हा एनी फॅकल्टी म्हणजे 12वी पास झालेला आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचा विद्यार्थी इथं ॲडमिशन घेऊ शकतो. आणि त्या पद्धतीनं त्याचं काय केलं जातं तर त्याला फॉरेन लँग्वेज जे पण काही लागतं म्हणजे तुमचं अमेरिकन इंग्लिश असेल, ऑस्ट्रेलियन इंग्लिश असेल आणि UK इंग्लिश असेल, त्याचं आम्ही काय करतो सबस्क्रिप्शन घेतो आणि लाईव्ह शिक्षकांच्या माध्यमातून ते त्याला शिकवलं जातं. ही यातली सगळ्यात चांगली फॅसिलिटी या कॉलेजच्या माध्यमातून दिली जाते. त्याला दुसरी गोष्ट पासपोर्टची सगळी व्यवस्था करून दिली जाते. चांगल्या पद्धतीनं ती व्यवस्था असते. देशात परदेशात ट्रेनिंग अगदी त्याला वाटलं की ट्रेनिंग पिरियडमध्ये मला सिंगापूरला जायचं आहे, मलेशियाला जायचं आहे, तरीही पाठवण्याची ती व्यवस्था कॉलेजतर्फे राबवली जाते. त्याच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यावरती ते राहतं. आणि त्यांना जी नोकऱ्या ज्या दिल्या जातात ती नोकरी 100% देणारं हे कॉलेज आहे. त्या पद्धतीचं हे कॉलेज आहे. आणि त्या नोकरीच्या बाबतीतला जो विषय आहे तो मगाशी सांगितल्याप्रमाणे 700 पेक्षा जास्त परदेशात आणि हजारानं चांगल्या 4 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये स्वतःचं हॉटेल हे करणाऱ्या अशा भरपूर फॅसिलिटी आहेत. लॉकरची फॅसिलिटी आहे चांगल्या पद्धतीनं. त्याच्यानंतर तुमच्या इनडोअर आउटडोअर गेम्सची व्यवस्था आत्ता सध्या चालू आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे क्रिकेटचं नेट असेल 4 प्रकारचे, त्याच्यानंतर व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि बाकीच्या गोष्टी ह्या पद्धतीचा विषय आहे. आणि या सगळ्या पद्धतीमध्ये या विद्यार्थ्याचा एकंदरीत पूर्ण अभ्यास करून त्याला कसा त्या लेवलला उंचवायचा हे काम कॉलेज अतिशय चांगलं या फॅसिलिटीच्या माध्यमातून करतं. अगदीच. या फॅसिलिटीज बद्दल आणि सुविधांबद्दल तुम्ही सांगितलं. मात्र आपण आपल्या आजूबाजूला बघतो की अनेक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत. यामध्येही तुम्ही असं म्हणतायत की 100% नोकरीची हमी आपण विद्यार्थ्यांना देतो. तर ते नेमकं तुम्ही कसं साध्य करता? साध्य परत त्याच गोष्टीवरती येत आहे की पहिली गोष्ट जी आहे ती त्यांना प्रॅक्टिकली जबरदस्त हे करणं. आता तर आम्ही आमच्या कॉलेजचं एक किचन उभा करतोय. हे किचन एका वेळेला 120 विद्यार्थी तिथं एका वेळेला प्रॅक्टिकल करतील आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं डेली प्रॅक्टिकल करण्याची व्यवस्था. आणि हे प्रॅक्टिकल जे आहे हाच बेस आहे. परत एकदा सांगतो की कुठलंही एखादं सर्टिफिकेट, डिग्रीचं सर्टिफिकेट, मी चॅनेलवर सांगतोय हा विषय, कुठलंही डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्ही घेऊन गेला एखाद्या 4 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये आणि मला पटकन नोकरी द्या, तर ते म्हणतात की हे सर्टिफिकेट थोडंसं सर बाजूला ठेवा आणि तुम्हाला काय येतं ते सांगा. प्रॅक्टिकली ज्याला येतं त्याच्यासाठीच नोकरी असते आणि तोच विषय इथं प्रायोरिटीनं घेतला जातो. आणि हीच त्याच्या नोकरीच्या बाबतीतली सगळ्यात चांगली ह्या कॉलेजची व्यवस्था आहे. अगदीच. तर सरांनी आता सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी कॉलेजमध्ये आल्यानंतर ते त्याला नोकरी मिळेपर्यंत कशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला सपोर्ट दिला जातो आणि ज्या विद्यार्थ्यानं हा कोर्स केलेला आहे, स्वतःचं करिअर घडवलंय, अशा विद्यार्थ्याचा आणि एका पालकाचा देखील नेमका अनुभव काय आहे हे आपण पाहूयात. Hello friends, my name is Soham. I am from Ratnagiri. Currently I am working in Tuscano Wine Bar Restaurant at Bangalore as a Common 2. I completed my degree from Dino Institute. I would like to say about the college. Except the syllabus and academics, I learn how to do hard work, and this is the most important thing for hotel industry. If you are choosing this industry, I wish you all the best. नमस्कार, माझं नाव राजू विठोबा ढवळे, राहणार बेड आहे. आणि आम्ही मनालीमध्ये आलो आहे आता सध्या. मनाली आम्हाला 2 वेळा आम्ही विजिट दिली मनालीमध्ये. की आम्हाला असं वाटलं की आमच्या मुलाचं इथं भविष्य घडू शकते. याच्या अगोदर आम्ही भरपूर कॉलेजेसना भेटी दिल्या की आमच्या मुलाला आम्ही कुठं घालावा हा प्रश्न आमच्यापुढे पडला होता. पण आम्हाला मनालीने चांगलं म्हणजे आम्हाला
असं खात्री झाली की इथं चांगल्या रीतीनं आमच्या मुलाचं भविष्य घडू शकते, त्यासाठी आम्ही इथं या ठिकाणी ॲडमिशन आज घेतलेलं आहे. आणि आम्हाला असा विश्वास आहे आमचा मुलगा 100% इथं बनणार, चांगल्या रीतीने त्याचं भविष्य पण चांगलं होऊ शकते. इथलं वातावरण हे चांगलं आहे आणि या वातावरणामध्ये मुलांचं भवितव्य घडू शकतं, एवढं मात्र मी खात्रीशीर सांगू शकतो. इथला स्टाफ हे आम्हाला फार आवडला. सरांशी बोलून घेतल्यानंतर त्यांची जी भावना आहे, मुलांना घडवण्याची जी तळमळ आहे, ती आम्हाला फार आवडली. त्यामुळे आमच्या मुलांचं भविष्य घडतंय एवढं मात्र 100% एवढं सांगू शकतो. तर हॉटेल मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये देखील विद्यार्थ्याचं उत्तमरित्या करिअर होऊ शकतं आणि ते नेमकं करिअर कसं होतं याबद्दल आपण अनिल माने सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्यासोबत आहेत अनिल माने सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही कॉलेजबद्दल सांगितलं, कशा पद्धतीनं विद्यार्थी आपल्याकडे येतो आणि त्यानंतर त्याला कसं घडवलं जातं, मात्र या सगळ्या प्रवासामध्ये पालकांना देखील फार चिंता असते आणि यासाठी एक पालक सभा आपल्याकडे घेतली जाते किंवा ती संपूर्ण प्रोसेस नेमकी कशी असते? काय मी पहिल्यांदा माझं मत आहे की तो मुलगा जो असतो तो एकदम निष्पाप असतो, त्याचं वय नसतं, मॅच्युरिटी नसते आणि त्या कमी वयात त्याला एका व्यावसायिकतेकडं न्यायचं असतं. एक 18-20 वर्षाचं पोरगं या व्यावसायिकतेकडं आणणं हे एक कठीण काम आहे खऱ्या अर्थानं. इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी 4 वर्ष पूर्ण करेल, त्याच्यानंतर मग तो ट्रेनिंग करेल, त्याच्यावरती बाकीच्या गोष्टी करेल. पण आमच्याकडं काय आहे की पहिल्या दिवसापासूनच त्याचं ट्रेनिंग चालू होतं, त्याच्यावरती त्याला कामकाज चालू असतं, रेग्युलर 9 ते 4 कॉलेज चालू असतं, इतर काही गोष्टी होत जातात आणि त्या गोष्टीमध्ये मी स्वतः काही देव नाही की तथास्तु म्हटलं की सगळा मुलगा तयार केला, असं काही होत नाही आहे. मी कायम सांगत असतो की माझ्याकडून ही चूक होणार आहे, तर त्या पालकांनी त्या गोष्टी माझ्यापर्यंत आणल्या पाहिजेत. कॉलेज काय चुकतंय, कॉलेजबद्दलचं काय विशेष आहे, बाबा माझ्या मुलाला ही गोष्ट कमी पडली, त्यावेळेला ते कमी पडलं. होतं काय माहिती आहे बऱ्याचदा की पहिल्यांदा ज्या वेळेला कॉलेज भरतं त्यावेळेला आम्ही जी पहिली मीटिंग घेतो, पालक मीटिंग, त्यात जवळपास 10-15 प्रश्न येतात. प्रत्येक 1.5 महिन्याच्या दरम्यान एक पालक मीटिंग असते. पहिल्या वर्षी 6 पालक मीटिंग असतात, दुसऱ्या वर्षी 3, तिसऱ्या वर्षी 2, परत चौथ्या वर्षी 2, असा हा विषय आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये पालक, आमच्याकडे रूल आहे की विद्यार्थ्यांना जी काही कंप्लेंट असेल ती आमच्याकडे नका सांगू, तुम्ही तुमच्या पालकांच्याकडे सांगा आणि पालकांना आम्ही मीटिंगमध्ये डिस्कस करू. कुठलीही गोष्ट एका कोपऱ्यात बसून शिकवायची नाही, तर सगळ्यांच्यात घ्यायची आणि त्याच्यातला मार्ग काढायचा, ते चोरायचं नाही. चूक असते, प्रत्येकाकडून चूक होते, पण आम्हाला अनुभव आहे की 99.99% आम्ही चुकत नाही, मी त्या दिशेनं कामकाज करतो, हा त्यातला महत्त्वाचा विषय. आणि ही गोष्ट आम्हाला चांगली जाणवली आणि त्यातून रिझल्ट चांगले मिळतात, मुलं चांगली घडतात. म्हणून पालक मीटिंग हे 100% कंपल्सरी असते, आम्ही त्यांना स्ट्रिक्टली सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो फी संदर्भातलाचा विषय आहे. बऱ्याचदा लोकांनी हे ऐकलं, तुमच्या सगळ्या फॅसिलिटीज ऐकल्या, बाकीच्या गोष्टी ऐकल्या, तर मग आम्हाला फी किती आहे सांगा, फी किती आहे सांगा, हाच विषय असतो आणि फी मधला काही संभ्रम असतो. बऱ्याचदा काही कॉलेजेस काय करतात, आमच्याकडे 30,000 फी आहे, आमच्याकडे 35,000 फी आहे आणि मग बाकीचं काय सांगत नाही. बाकीचं इतकं काय लागतं की त्याला भरपूर पैसे खर्च करावे लागतात. तर सिरियसली सांगतो की इथं SC आणि ST कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे त्याच्यासाठी शासनाकडून मोफत व्यवस्था आहे. त्याची जी काही फी असेल ते शासन भरतं आणि त्यामुळं त्याच्याबद्दलचा विषय जो काय आहे तो वेगळा आहे. पण हे असं असताना ओपन OBCलाही काहीतरी संधी असायला पाहिजे. कॉलेजकडून त्याच्यासाठी खास स्कॉलरशिपची व्यवस्था केलेली आहे आणि ह्या स्कॉलरशिपची व्यवस्था आम्ही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करून तिथं दिलेली आहे आणि ती स्कॉलरशिप त्या पद्धतीनं तिथं सांगितलेलं आहे की सर्वसाधारण एक कार्डवरती आम्ही ते केलेलं आहे. 10,000, 15,000 अशा 2 प्रकारच्या स्कॉलरशिप त्या दिलेल्या आहेत. हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं जे आहे ते हॉस्टेल, ओपन आणि OBCच्या विद्यार्थ्याला हॉस्टेल जवळपास 20,000 रुपये किमतीचं टोटली फ्री दिलेलं आहे. म्हणजे ते 10,000, हे 20,000, 30,000 रुपये झाले बघा. त्याच्यानंतर मिनी मिल म्हणजे दुपारच्या वेळात मुलांना एक फुल राईस हॉटेलमध्ये येतो तसं डाळ, असे 2 प्रकार दिले जातात आणि हे वर्षभराचं म्हणजे 10 महिन्याचं कॉलेज चालू असतानाचं हे जेवण अगदी 1,000 रुपये जरी पकडले
तर त्याचं 10,000 म्हणजे 30 आणि 10 40,000 म्हणजे ह्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत फीच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांचं ड्रेस असतील, जर्नल्स असतील, हे सगळं 1750 रेसिपीचे जर्नल्स आहेत आणि ते सगळे जर्नल्स एक 5,000 रुपये किमतीचे टोटल ड्रेस मटेरियल आणि हे. सगळ्यात महत्त्वाचं जे प्रॅक्टिकल्स दिले जातात अभ्यासक्रमामध्ये, एक 50-60 रेसिपीज, 100 रेसिपीज, पण आम्ही किती रेसिपी देतोय पर इयर? 500 रेसिपी देतोय. तर 400 रेसिपीचा जर आपण खर्च काढला तो ही कॉन्टिनेंटल बाकीच्या गोष्टीचा, चायनीज, इतर कुठलंही अमेरिकन, ऑस्ट्रेलियन कुठलंही फूड असेल, तर त्याचा कमीत कमी एक्स्ट्रा खर्च 30,000 रुपये असतो. म्हणजे 40 आणि 30 70,000 रुपये आमचे तुमच्याकडंच निघून गेले, अशा पद्धतीचा विषय आहे. आणि इतर जर तुम्ही बघितलं तर सर्वसाधारण 5,000 म्हणजे जवळपास 80 ते 85,000 रुपये कॉलेज तुम्हाला काय करतंय, हे रिव्हर्स दिल्यातला प्रकार आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना. मग तो SC ST असेल आणि ओपन OBC असेल, त्यांनाही तो फायदा मिळाला पाहिजे. आणि त्याच्या अगेन्स्ट जी फी आहे, टोटल फी सगळं हे मिळून 97,000 रुपये, म्हणजे 85,000 खर्च आणि 97,000 रुपये फी. अजून एज्युकेशन शिकवण्याचे एवढे चांगले शेफ तिथं आणलेले आहेत, चांगले विषय तिथं आणलेले आहेत, तर त्यांचा खर्च आणि बाकीच्या गोष्टी. म्हणजे इथं आमचं पूर्ण इंटेन्शन असं आहे की हा विद्यार्थी, गरीबातला गरीब विद्यार्थी तिथं गेला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हे झाली एक बाजू, पण 6 नंतर तो ट्रेनिंगला जो जातो, आम्ही त्याला तिथल्याच एरियामध्ये पाठवतो, त्यात सरासरी 4 वर्षाची जर सरासरी काढली तर वर्षाला तो 80 ते 90,000 रुपये एक्स्ट्रा कमवतो. म्हणजे 85,000 कॉलेजनंच दिलेले आहेत, त्याच्या अगेन्स्ट 97,000 आहेत. पण तिसरी पुढची गोष्ट काय आणखी चांगली आहे, तर यामध्ये त्यालाच 80-90,000 रुपये हे होतात, असा तो प्रकार आहे. आणि ही यात सगळ्याच आहे. मला पालकांना सगळ्यात महत्त्वाचं किंवा विद्यार्थ्यांना अगदी आवर्जून सांगायचं आहे की या सगळ्या जी माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे, ही माहिती पूर्णपणे तुम्हाला माहिती कळेल या उद्देशानं सांगितलंय. पण जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जर इथं ॲडमिशन्स वगैरे बाकीच्या गोष्टी जर करायच्या असतील, तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तर खालील दिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती फक्त मिस कॉल द्यायचा आहे. कॉल करू नका आणि अपॉइंटमेंट घ्यायची आहे. परत तुम्ही माझ्याकडे यायचं आहे आणि माझ्याकडे आल्यानंतर 2 तास तुम्हाला क्लिअर माहिती दिली जाणार आहे. तुमची व्यवस्था काय आहे, तुम्ही त्या लायक आहात का, मी नाही असं म्हणत नाही, पण त्या पद्धतीनं मुलगा जर करणारा असेल तरच मी संधी देतो. तर कृपया डिटेल्स विचारू नका, अपॉइंटमेंट घ्या, माझ्याकडे या, 2 तास भेटा आणि नंतर त्या पद्धतीनं मी फायनल केलं तर ऍडमिशन करू. ही महत्वाची सूचना. जसं सर तुम्ही आता सांगितलं की अनेक गोष्टी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळतात आणि याचबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली, आम्हाला मार्गदर्शन केलं, तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.